नमस्कार सर्व माझ्या मित्रांनो, हाच तो गोपटे बंगला जिथे आपला लहानपणी वावर होता. हे सुरेंद्र जोशीचं घर, दिमागात उभं असलेलं सुरेंद्र जोशीचं घर आज जमीन दोस्त होता आपण बघतोय. हे पत्की मामा यांचं घर. इकडे आत ते सुरेंद्र जोशी वगैरे राहत होते. इथे काणे, वर अभय पत्की, सॉरी अभय बेंद्रे. हे आपलं सुरेश जोशीचं घर. हे अरुण देवधरचं घर. हे ह्या देवधर काकू आणि हे आपलं देसाईंचं घर. आणि पलीकडे जे आपलं गोडबोलेंचं घर आहे तिथे त्यांनी कुलूप लावलेलं आहे. यमुना बिल्डिंग असं तिचं नाव आहे. आणि हे जे आहे तो आपला जोशी राहत होता इकडे. याचं हे सगळं खंडहर झालेलं आहे. या जुन्या आठवणी मी आपल्या कॅमेरामध्ये कैद करत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. गोपटे बंगल्यात येताना आपण फार घाबरत होतो, कारण आपले गोपटे जाळीतली आपण मुलं थोडंसं शिव्या वगैरे तोंडात असलेल्या, आणि इकडे बे म्हणलं तर लगेच मामांकडे घेऊन जात होते. आठवत असेल, हा तो जिना वर जात होतो आपण बेंद्रेंच्या घरी. आणि बेंद्रेंच्या शेजारी कोण राहत होतं तर मला आठवत नाही. 2 घरं होती. हां, दत्ता कुरविनकोप, सॉरी दत्ता कुरविनकोपचं हे घर. अशा या आठवणी आहेत. हे जिद्दीमुनी म्हणून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी हे घर घेतलेलं आहे. आणि त्यांनी पूर्ण आता इथे मोठ्याच्या मोठे पुढच्या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोठी अपार्टमेंट असं होणार आहे. आपल्या चाळीची गत अशीच होणार आहे. जर वेळेवर नाही लक्ष दिलं तर इथे अशी पिंपळाची झाडं वगैरे उगवलेली आहेत. सगळं संपलेलं आहे अवतार. इथे खाली ते काय छोटी 2 घरं होती, तिथे राहत होते. हे अरे हल हट. हे कुलकर्णींचं घर, परांडेकरांचं घर, हेही पाडत आहेत. इथे पूर्वी टिळक येऊन गेलेत. थँक्यू.